पुण्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ होणार आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सोहळा पार पडणार आहे। सोहळ्यासाठी राज्यभरातून महिलांनी गर्दी केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात दाखल झालेत। काही वेळेतच कार्यक्रम सुरू होणार आहे। या योजनेच्या माध्यमातून सरकार शक्ती प्रदर्शन करणार असल्याचं बोललं जात आहे। लाडकी बहीण वचनपूर्ती सोहळा आता पुण्यामध्ये आयोजित करण्यात आला आणि या सोहळ्यासाठी राज्यभरातून महिलांनी इथं गर्दी केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता पुण्यात दाखल झालेत आणि काही वेळातच या कार्यक्रमाला सुरुवात होणार। या योजनेच्या माध्यमातून सरकार शक्ती प्रदर्शन करणार असल्याचं बोललं जातं। दरम्यान या संदर्भात आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी मंत्री अदिती तटकरे यांच्याशी संवाद साधला। पाहूया। मंत्री अदिती तटकरे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकी कार्यक्रमाची रूपरेषा कशी असणार आहे। खरं तर 1.25 कोटी महिलांना लाभ मिळेल असं सांगितलं जात आहे। काय सांगाल एकूण कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आमच्या सगळ्यांसाठीच अतिशय महत्त्वाची आणि महत्त्वाकांक्षेची योजना आहे। गेल्या 1-1.5 महिन्यापासून विभाग म्हणून आम्ही ही योजना यशस्वी करण्याचा प्रयत्न करत आहोत। आज आम्ही हा राज्यस्तरीय कार्यक्रम ठेवलेला आणि याच्यामध्ये साधारणपणे 1 कोटीपेक्षा अधिक महिलांना त्या ठिकाणी लाभ वितरणाची आम्ही प्रक्रिया जी आहे ती 3 दिवसापूर्वीच सुरू केलेली आहे आणि आज प्रातिनिधिक स्वरूपात राज्यस्तरीय हा कार्यक्रम होत असताना अधिकाधिक महिलांपर्यंत या योजनेअंतर्गत लाभ पोहोचवणं हेच महायुतीच्या सरकारचं उद्दिष्ट आहे। विरोधकांनी पहिल्या दिवसापासूनच यावर टीका केलेली आहे, पण त्या टीकांना किंवा त्यांच्या जी काही वक्तव्य त्यांनी केलेली आहेत याला न जुमानता माता भगिनींनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे। आमच्यासाठी ही बाब महत्त्वाची आहे की ज्यांच्यासाठी ज्या गरजू महिलांसाठी खऱ्या अर्थानं ज्यांना लाभ होणार आहे त्या आम्हाला प्रतिसाद देत आहेत, त्यांना हा लाभ त्यांच्यापर्यंत आम्ही वितरित करत आहोत। कैलासपुरी, झी मीडिया, बालेवाडी, पुणे।